जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मी गणेश पाटील आपल्या जीपीटी यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो. तर तुम्ही सगळे कसे आहात? हाय होप तुम्ही खूप चांगल्या असाल आणि चांगलेच राहा. जीपीटी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर गाईज, आज चाललो आम्ही शिवतीर्थावर. राजसाहेब ठाकरेंचा गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडवा मेळावा असतो दरवर्षीप्रमाणे, तर आज सुद्धा आम्ही चाललो आहे राजसाहेबांचं भाषण ऐकायला दरवर्षीप्रमाणे. तर चला जाऊया, आज व्लॉगमध्ये तुम्ही नक्कीच बघा राजसाहेब ठाकरेंचं भाषण. तर कंटिन्यू व्लॉगमध्ये जाऊया शिवतीर्थावर. फायनली बसलेलो आहे. आम्हाला आमच्या नाक्यावरून शिवतीर्थावर जायला आम्हाला बस आहे, प्रायव्हेट बस आहे. आमचे शाखाप्रमुख गावचे मनसे शाखाप्रमुख आहेत रोहित भैर. रोहित भैर, काय बोलणार आज आपण? आज राजसाहेब ठाकरेंचे भाषण ऐकायला जाणार शिवतीर्थावर, तर कसं वाटतं तुम्हाला? हिंदुत्वाचे आवाज शिवतीर्थावर ऐकायला जात आहे. आम्ही सहकारी आहेत, पूर्ण आमची बस निघाली आहे. आम्ही 2 तासामध्ये पोहोचू. तर काय बोलणार गाईज? जय महाराष्ट्र. मला राजसाहेब ठाकरेंचा विजय असो. जय महाराष्ट्र. तर गाईज, आता आपण बघू शकता मनसेचा एकमेव आमदार राजूदादा पाटील यांची गाडी. गाईज, आम्ही पोहोचलोय शिवतीर्थाजवळ. आता 5 मिनिट अंतरावर इथे शिवतीर्थ आहे. आता चला जाऊया. बस तिथे पार्किंगला लावलेलं आहे मागे, तर आम्ही इथून चालत चाललेलो आहे. शाखा प्रमुख खूप आनंदी आहेत. फर्स्ट टाईम मला वाटतं राज ठाकरे साहेबांचा भाषण आम्हाला ऐकायला भेटणार आहे. आमच्या नशिबात बाळासाहेब ठाकरेंचं भाषण नव्हता, पण त्यांचेच वारस असले राजसाहेब ठाकरेंचं भाषण आमच्या नशिबात आहे. तर कसं वाटतं तुम्हाला? कसं काय बोलणार आज? मला आज आतून आनंद होतोय की मी बाळासाहेबांचं भाषण नाही, पण राजसाहेबांचं भाषण मला ऐकायला मिळलं. ही माझी खूप मोठी इच्छा होती, माझी राजसाहेबांचं भाषण ऐकायचा. एक गावाचा नेता जेव्हा मुंबईला येऊन राजसाहेबांचं भाषण ऐकतो, तेव्हा ही गावासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. तसेच आमचे गणेश पाटील शाखाध्यक्ष, तसेच आमचे मित्र परिवार सगळं आमच्या सोबत आहेत. तसं आम्ही राजसाहेबांचे भाषण ऐकतो. चला, जय महाराष्ट्र, जय मनसे. पूर्ण महाराष्ट्रीय जनता ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होतो, क्षण आलेला आहे. तर चला जाऊया आतमध्ये. बघू शकता मित्रांनो तुम्ही, इकडे बघा फुल क्राऊड. ज्या व्यक्तीचं भाषण ऐकायला क्राऊड असतो ते नावच राजसाहेब ठाकरे. तर बघा क्राऊड बघा, फुल पॅक, पूर्ण पॅक झालेलं आहे. सन्माननीय वाळेसकर साहेब साक्षीदार आहे, सन्माननीय सावंत साहेब साक्षीदार आहेत, नांदगावकर साहेब साक्षीदार आहेत, दाभेकर साहेब साक्षीदार आहेत.
एका सामान्य कार्यकर्त्याला जळगाव शहराचा शहर अध्यक्ष, नंतर सन्माननीय शिरीष सावंत साहेबांनी जिल्हाध्यक्ष, गेली 18 वर्ष निरंतर पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी मिरवतोय. मला याचा गर्व आणि अभिमान आहे. इतर सगळ्या पक्षामध्ये साहेब, जर का तो मुस्लिम समाजाचा माणूस असेल तर त्याच्याकरता अल्पसंख्याक सेल असतो. सन्माननीय राष्ट्रपती 2006 मध्ये पक्ष स्थापन करताना सांगितलं आहे की माझ्या पक्षामध्ये जातीवादी सेल नसतील, माझ्या पक्षात कोणताही मागासवर्गीय सेल नसेल, दलित सेल नसेल, मुस्लिम सेल नसेल. सरळ आवाज पाकिस्तानमध्ये. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, असं वाटतंय सभा शिमल्याला आहे. जास्त जवळपास 5 वर्षानंतर या खास करून महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता होतील असं म्हणता अजूनही होत नाहीये. मी पहिल्यापासून जे पाहत आलो ती माननीय बाळासाहेबांची शिवसेना पाहत आलो. लहान असल्यापासून त्यांच्या बरोबर हिंडलो फिरलो, अनेक ठिकाणी गेलो, अनेक सभांना गेलो, चॅलेंज सभांना गेलो. थोड्या काळासाठी असेल, पण 1988-89च्या आसपास प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. आणि ती युती झाल्यानंतर
शिवसेनेबरोबर जर सर्वाधिक माझे संबंध कोणाबरोबर आले असतील तर ते भारतीय जनता पक्षाबरोबर आले, आमच्या गोपीनाथराव मुंडेंबरोबर आले, प्रमोद महाजनांबरोबर आले, आमच्या नितीन गडकरीजींबरोबर आले. तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्या समोर येत आहे. आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्या समोर आज मांडलेलं आहे. उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझे दार खिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे. आपण निश्चिंत राहा. जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा. जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेला आहात गाड्या नीट सांभाळून चालवा. घरचे लोक आपली वाट पाहत असतील. पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. जय महाराष्ट्र. आपला सन्मान करण्यासाठी आणि मंगल करत तर काही साहेबांच्या भाषणाला खूप क्राऊड होता. बघा आता क्राऊड बाहेर निघतोय. तर हे तुला कसं वाटलं साहेबांचं भाषण ऐकून? साहेबांनी बीजेपीला पाठिंबा दिला त्याबद्दल काय बोलणार तू? तुम्ही साहेबांनी आपल्या बीजेपीला पाठिंबा दिलेला आहे नरेंद्र मोदींना. खूप चांगलं असं काम केलेलं साहेबांनी. बीजेपीला पाठिंबा दिला. माझा एक मत होता बीजेपीला पाठिंबा दिला पाहिजे. क्राऊड बघा. क्राऊडच्या बद्दल काय बोलणार? आपल्या सर्वांचा 1 लाख पब्लिक असेल ना? 2 लाख मोजले सगळ्यांना. सतीश भाऊ काय बोलणार तू? खूप आनंद होतो. राजसाहेब ठाकरे मोदीजींना पाठिंबा दिला. खंबीर नेतृत्व मोदीजी आहेत. ते महाराष्ट्रात दिसेल. राजसाहेब ठाकरे 2025 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री पण होऊ शकतात. 100% आशा आहे. सर्वांनी प्रयत्न करा आणि साहेबांना निवडून आणा. त्याची पण वोटिंग काढली त्यांनी काढून घ्यावे. तर काही पाहिले भाषण होत होता. बस निघलोय आम्ही आता. इकडे बघा. सो हे गाईज आता आम्ही शिलपाट्यावर आलोय. खूप थकलोय आता. आता आम्ही जेवणार धाब्यावर आणि मग ब्लॉगला एंड करणार. सगळी साफसूफ झाले. माझ्या तमाम हिंदू बांधवांना तोच एक नंबर. तर काहीच जस्ट घरी आलो, फ्रेश झालो, झोपण्याची तयारी चालू आहे. तर नक्की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि राजसाहेब ठाकरेंचा तुम्हाला भाषणसुद्धा आवडला असेल. फुल क्राऊड होता मित्रांनो. फुल क्राऊड म्हणजे पूर्ण शिवतीर्थावरचा ग्राउंड पॅक झाला होता. एवढी पब्लिक होती राजसाहेब ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी. तर आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जीपीटी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे येणार पुढच्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर तोपर्यंत बघत मला जुन्या व्हिडिओ खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र, वंदे मातरम. बाय बाय गाईज. गुड नाईट.